Um, Hello. हां सर, मी चालू केलेलं आहे शेअरिंग. हां, सो ओके. सो आवाज येत आहे असं मेसेज आला आहे. ओके. त्याच्यावर मेसेज पाठवतो. ठीक आहे. येस काही येस. प्रॉब्लेम नाही. दिसतंय व्हिडिओ वगैरे क्लिअर आहे. आवाज पण चालेल येतोय. चालेल Yeah? चालेल. ओके. ओके. सो आपण एक थोड्या वेळ थांबूयात, लोक जमली की चालू करूयात. थँक्यू पंकज सर. माझं वय ॲक्च्युली बरंच कमी आहे तुमच्या सगळ्यांपेक्षा, सो सर नाही म्हटलं तर चालेल. ओके. ठीक आहे, मग सुरू करूयात. सो प्रेझेंटेशन सुरू करताना काही संज्ञा, म्हणजे जसं की व्याख्या म्हणता येईल ज्याला, हे क्लिअर करून घेऊयात असं मला वाटलं. मी आर्किटेक्चर शिकलेलो आहे, BArch केलेलं आहे. आणि शिकत असताना आर्किटेक्चरची व्याख्या काय, म्हणजे आर्किटेक्चर या शब्दाची, याविषयी जेव्हा प्रश्न निर्माण झाले तेव्हा आपल्या उत्तरं अशी मिळाली की अरेंजमेंट ऑफ स्पेस, याचा अर्थ अवकाशाचं, केअरफुल अरेंजमेंट ऑफ स्पेस याचा अर्थ अवकाशाची काळजीपूर्वक केलेली आखणी, असं आपल्याला करता येईल. आणि आर्किटेक्चरमध्ये नेहमीच, म्हणजे त्याच्या अभ्यासामध्ये नेहमीच फॉर्म आणि फंक्शन हे मुख्य द्वंद्व पकडलं गेलेलं आहे. तर फॉर्म म्हणजे स्वरूप आणि फंक्शन म्हणजे कार्य. सो कुठल्याही अ, 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 काळजीपूर्वक केलेल्या अवकाशाच्या आखणीसाठी त्याचं स्वरूप आणि त्याचं कार्य, या दोन गोष्टी समजून घेणं सर्वात महत्त्वाचं असतं. स्वरूपामध्ये सुद्धा त्याची स्वतःची कार्यप्रणाली आहे, की ज्याच्यामध्ये मटेरियल्स येतात आणि टेक्निक्स येतात, म्हणजे तंत्र येतात. आणि बांधकामाचे जे कुठले आपण साहित्य वापरणार आहोत ते येतं. आणि दुसरं जे कार्य आहे, त्या कार्याच्यासाठी सुद्धा एक कार्यप्रणाली काम करत असते, आपल्याला कळत नकळत. आपल्याला हवी असेल तरी आणि नको असेल तरी सुद्धा. आणि ती ग्लोबल कॅपिटलिझम, पुंजीवाद, मग भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याचे पडसाद उमटतात. एक प्रकारे फ्युडलिझम सुद्धा त्याची, म्हणजे फ्युडल काळामध्ये झालेली जी कुठली बांधणी होती, ती त्याची कार्यप्रणाली, अंतर्गत कार्यप्रणाली फ्युडलिझम होती. या अर्थी पुंजीवादी जगामध्ये जी कुठली अ, अवकाशाची काळजीपूर्वक केलेली आखणी असते, ती सुद्धा पुंजीवादी कार्यांमधनंच तयार होऊ शकते. सो असे काही आपण डेफिनेशन समजून घेऊया. यानंतर मी सो हे हे त्या आर्किटेक्चरचे ओव्हरऑल काय म्हणता येईल आपल्याला, लिमिट आहे त्याचं. ते त्याच्या पलीकडे आर्किटेक्चर जाऊ शकत नाही आणि त्याच्या अलीकडे असेल तर त्याला आपल्याला आर्किटेक्चर म्हणता येणार नाही. सो मी सुरुवात करताना असं दाखवू इच्छितो की मी आमच्या कॉलेजच्या कोर्समध्येच इंटर्नशिप नावाचा प्रकार असतो, तेव्हा मी बँगलोरमध्ये बायोम एन्व्हायरमेंटल बायर एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स नावाच्या फर्ममध्ये काम केलं. आणि त्याचं त्यांची खासियत ही आहे की ते पाणी आणि
पाण्याचं व्यवस्थापन आणि करतात प्रत्येक जे कुठली साईट असेल त्याच्यासाठी. आणि ते करता करता जे कुठली बिल्डिंग बांधली जाते त्या सगळ्या बिल्डिंगचं मटेरियल आणि टेक्निक्स याच्यामध्ये काही स्पेसिफिक त्यांनी ठरवलेली कार्यप्रणाली आहे. तर त्याच्यामध्ये असं आहे की ज्या बिल्डिंग्स असतात ती कमी एनर्जी वापरायला पाहिजे. सो ती बनताना सुद्धा आणि त्याच्या मटेरियलमध्ये सुद्धा. सो मटेरियलची एम्बॉडीड एनर्जी सुद्धा असते. म्हणजे स्टील जेव्हा आपण बनवतो तेव्हा स्टीलला त्याची पूर्ण त्याचं म्हणजे त्याचं आयनच्या खाणीपासून ते पूर्णपणे तयार होऊन फॅब्रिकेट तयार होऊन आपल्या खिडकीला येऊन लागेपर्यंत याच्यामध्ये जेवढी केवढी एनर्जी खर्च केली जाते ती प्रत्येक मटेरियलबद्दल तसं बघता येतं. तर दक्षिण भारतामध्ये लॉरी बेकर नावाचा फेमस आर्किटेक्ट होऊन गेला. अ, जो अ, जो ॲक्च्युली लोकांसाठी बिल्डिंग्स बांधायचा. आणि म्हणजे शाळा, घरं असो, शाळा असो, चर्चेस असो, मंदिरं असो, कॅफेज असो. सो हे पब्लिक स्पेसेसमध्ये त्यांनी मातीमधून काही घरं आणि बिल्डिंग्स बांधण्याची कला आणि ही एक प्रकारे थिअराईज केली. याच्या आधी भारतामध्ये आपण बघितलं ते सगळ्यांनीच की मातीमधनंच घरं बांधण्यात आली आणि त्यातनंच ॲक्च्युली लॉरी बेकर हा एक गांधीयन आर्किटेक्ट तयार होतो म्हणजे एक प्रकारे. सो त्यांच्याकडून शिकून अनेक साऊथ इंडियामध्ये अशा फर्म्स तयार झालेल्या आहेत की ज्या या प्रॅक्टिसमध्ये एक्सप्लोरेशन करायचा प्रयत्न करतात. त्यातली एक फर्म होती ज्याच्यामध्ये मी इंटर्नशिप केली. या अनुभवानंतर थिसिसच्या वेळेस अ, एका कोरकू आदिवासी गावाचं मी अभ्यास केला. आणि तिथे सेंट्रल द्वंद्व काय आहे आणि त्याचा त्याचा परिणाम आदिवासींना, कोरकू आदिवासींना कसा भोगावा लागतो एक प्रकारे, जरी त्यांना हवा असेल नको असेल तरी सुद्धा. याचा एक तो ओव्हरऑल अभ्यास होता. आणि त्यातनं मी एक इकॉनॉमिक मॉडेल सुद्धा प्रपोज केलं की ज्याच्यामध्ये CSR वापरून आपण म्हणजे लोकांसाठी की ज्यांच्यासाठी ॲक्च्युली राष्ट्र काम करणं एक्सपेक्टेड आहे त्यांच्यासाठी आपण प्रोजेक्ट्स तयार करू शकतो की जे ॲक्च्युली या सगळ्या गोष्टींच्या शी निगडीत आहेत. तिकडचं अर्थशास्त्र, तिकडची सोसायटी आणि तिकडचं ओव्हरऑल स्पेशल म्हणजे अंतराळाचं बनलेलं स्वरूप. सो या सगळ्याशी त्या सगळ्या गोष्टी निगडीत आहेत. आणि यातनं एक कॉमन स्पेस गावासाठी की जी विहीरसुद्धा आहे आणि तिकडे पाण्याचा सुद्धा प्रॉब्लेम आहे. मग तिकडे त्याच्यामध्ये कॉमन ग्रेनरी आहे. मग त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशन आहे एक गावाची अशी. असे काही प्रपोजल्स दिले होते. पण ही संपूर्णपणे एक प्रकारे कल्पितच हा प्रयोग होता. कारण आमचं अकॅडमिक काम होतं. याच्यानंतर मी सो याचे काही व्हिज्युअल्स तुम्हाला स्केचेस दाखवतो. येस. याच्यानंतर जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष मी 1 वर्ष शिकवायचं आणि रिसर्च करायचं काम केलं आर्किटेक्चरमध्ये. आणि त्याच्यानंतर परत आल्यानंतर पुण्यात परत आल्यानंतर मुंबईमध्ये ते केलं आणि तिथून पुण्यात परत आल्यानंतर अ, एका सरांबरोबर काम सुरू केलं आणि माझे काही मित्र आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा काम सुरू केलं. सो हा जो प्रोजेक्ट आहे जो मी दाखवतोय आत्ता तो आहे पानशेतमध्ये. आणि तो ॲक्च्युली सुरुवात अशी झाली की ही ही ती पानशेतची ही एक ती जमीन आहे की जिकडे सुरुवातीला आम्ही पहिल्यांदा गेलो आणि जिथून त्या जमिनीचे जे कोण मालकी हक्क होता ते घाडगे आणि गायकवाड असे 2 गृहस्थ आणि त्यांची कुटुंब अशांबरोबर आमचा संबंध आला. आणि मग एकत्र ज्यांच्या ज्यांच्या जमिनी आहेत आजूबाजूला त्यांनी एकत्र येऊन एक कॅम्पसाईट तयार करावी. आणि त्यातनं म्हणजे असा मुळात प्रॉब्लेम सुरू झाला आहे आता सगळीकडे की म्हणजे इनफॅक्ट पानशेतच्या इथे की त्यांना भात घेणं परवडत नाही. लहान शेतं आहेत त्यातनं तेवढा फायदा येऊ शकत नाही. सो ते कॅम्पिंगसाठी प्रायव्हेट ओनर्सला ते विकतात जमिनी या आजूबाजूच्या. आणि प्रायव्हेट ओनर्स पत्र्यांनी जे काही स्वस्त पडेल विटांनी सिमेंटनी या सगळ्यांनी ते बांधकाम करतात. आणि त्यामुळे पानशेत
मध्ये ॲक्च्युली बऱ्यापैकी बायोडायव्हर्सिटी आहे की ज्याच्यावरती परिणाम होतातच. तिकडचे प्राणी तर आहेतच, पण तिकडची माती, जमीन आणि व्हेजिटेशन याच्यावरती तो सगळ्यात मोठा परिणाम होतो. सो सुरुवात करताना साईटवरती पहिल्यांदा तंबू टाकण्यात आला की जिथे बसून ॲक्च्युली काम सुरू करण्यात आलं. हे काही मित्र आहेत. सो तुम्हाला हा जो दिसतोय कुणाल मिस्त्री, तर तो ॲक्च्युली तिथे अजूनही राहतोय आत्तासुद्धा, आणि तो तिथेच राहून काम केलं. इवन अमित म्हणून जो आहे तो सुद्धा. अ, आता जेव्हा मटेरियल डिसाईड करायचा मुद्दा आला, तेव्हा लक्षात आलं की इथे माती आहे की जी आपण बांधायला वापरू शकतो, आणि त्या मातीचंच पोतीमध्ये भरून, माती पोती ज्याला म्हणतात मराठीमध्ये, आणि ज्याला इंग्लिशमध्ये अर्थ बॅग्स म्हणतात, अशा टेक्निकनी हे बांधायचं असं इकॉनॉमिकली, आर्थिकदृष्ट्या आम्हाला ते वायबल वाटलं. आणि त्या पद्धतीने एक कॅम्पसाईटचं मेन, जिथे ऑफिस असेल, जिकडे किचन असेल, आणि जिथे एक लायब्ररी असेल, कॉमन लायब्ररी असेल, अशी ही जागा बांधणं सुरुवात केली सुरुवातीला, की जेणेकरून ती कॅम्पसाईट चालू करते. इथे तुम्हाला दिसतंय की पहिल्यांदा अर्थबॅग्स आणि बांबूचा वापर करण्यात आलेला आहे. मग इथे परत बांबूच्या ज्या पायऱ्या बनवल्या त्याचे हे फोटोज आहेत. मग काही चौकटी लावण्यात आल्या. सो याच्यामध्ये जे काही तुम्हाला दिसत आहेत लाकडी चौकटी वगैरे, या सगळ्या सर्व चौकटी आधीच्या जुन्या घरांच्या, की ज्या पाडणार आहेत आता, असे वेगळ्या ठिकाणून घेतलेल्या आहेत, विकत घेतलेल्या अशा आहेत. आणि त्याच आम्ही इथे येऊन लावल्या. काही काही ज्या फुकट मिळाल्या त्या फुकट आणल्या, ओळखीने मिळाल्या त्या ओळखीने आणल्या. असं सगळं करत हे बांधकाम चालू आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही, कारण ते माती होती आणि ती पोतीसुद्धा होती, त्याच्यामध्ये बरेच काही त्या मटेरियलमुळे आम्हाला बरंच काही करता आलं. तर तिथे तुम्हाला दिसतोय की एक आर्च तयार झालेला आहे, आणि त्याच्यातनंच मागून बांबूच्या स्टेअरकेसेस तयार होतात. मग आम्ही लोकल बांबू वापरण्यासाठी आम्हाला कोयते बनवायचे होते, आणि मग कोयते बनवले. मग तिकडचे सगळे, सो आमचे जे कामगार आहेत ते सगळे कामगार आहेत ते चांदर या गावातले आहेत, आणि काही पानशेतच्या आजूबाजूचे आहेत. सो चांदर या गावी बांबूमध्ये त्यांना काम करायची सवय असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडनंच बेसिकली शिकत होतो. तिकडे एक वर्कशॉपसुद्धा करण्यात आलं, जिकडे आमचा एक मित्र संकेत मुंशी, तो नागालँडमध्ये त्यांनी 1.5 वर्ष काम केलं आहे बांबूबरोबर, त्याच्याबरोबर, आणि जे आपले कारागीर आहेत बांबूचे, त्यांच्याबरोबर असं एक वर्कशॉप करण्यात आलं. त्याच्यामध्ये आपण एकत्र हे एक स्ट्रक्चरचं म्हणजे बांधणी केली. सो आता जर ते बघायला आलो आपण, तर ते ओव्हरऑल स्ट्रक्चर हे गेल्या महिना 1.5 महिन्यात हे रूफ असं तयार झालेलं आहे. सो बेसिकली स्ट्रक्चर याचं आहे की माती पोत्यांचं आहे. काही लाकडी चौकटी वापरल्यात, ज्या कुठल्या ग्रिल्स मिळतील त्या आणून रियूज केलेल्या आहेत. आणि जे काही रूफ आहे, रूफसाठी जे लाकूड आहे ते सगळं जे आमच्या इथे पानशेतला एक सुतारकाम करणारं एक हे आहे, जोडपं आहे, आणि त्यांनी त्यांच्याकडचं जे लाकूड आहे तेच आमच्याबरोबर काम करत आहेत, आणि त्यांनी ते लाकूड आम्ही ह्याच्यामध्ये काही ठिकाणी वापरलेलं आहे, ते तुम्हाला दिसेल. वरती बांबू आहे तो सुद्धा आम्ही गावातनंच सोर्स केलेला आहे. मग त्याची अशा प्रकारे जाळी बनवणं आणि ही सगळी कामं आता पाण्याच्या बाजूनी ते असं दिसतंय एक प्रकारे. संध्याकाळचा व्ह्यू समोरनं असा दिसतो, मागून स्ट्रक्चर असं दिसतंय. हा एंट्रीचं जागा आहे, जिकडे ऑफिसला सुद्धा ॲक्सेस आहे. या बाजूला ही ऑफिसची खिडकी आहे, वरती लायब्ररी आहे, आणि याच्या आतमध्ये किचन आहे. आतून बघितलं की असं दिसतंय. सध्या पावसाळ्यात येणार आहे, त्याच्यामुळे आम्हाला टार्पोलिन म्हणजे ताडपत्री घालणं भाग पडलं. पण आता त्याच्यामध्ये अजून सुद्धा लेयर्स तयार होतील हळूहळू, सो थोडंसं ते वेगळं दिसेल. हा एक तो आर्च आहे, हा वरचा लायब्ररीचा भाग आहे. हे काही आधीचे फोटोज आहेत. हे समोरचा भाग आहे, जिकडे थोडासा स्पिलओव्हर असेल आणि जिकडे लोक बसून खाऊ जेवू शकतील सुद्धा, अशी सुद्धा जागा आहे.
हा एक रात्री आधी काढलेला फोटो आहे. या बाजूला प्लास्टरिंगचा आता प्रयत्न केलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारे प्लास्टरिंग करून बघायचं आहे. सो त्याचे सगळे प्रयोग चालू आहेत. आणि अशा प्रकारे येस, सो आम्ही इथे आलेलो आहे. सो ॲक्च्युली अशा प्रकारे म्हणजे आर्किटेक्चर अ, या फ्रेममध्ये जेव्हा तुम्ही काम करता, तेव्हा तुम्हाला तुम्ही काय करताय हे महत्त्वाचं आहे आणि तुम्ही ते का करताय हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे जसं कार्य आणि स्वरूप हे आपण ज्याप्रमाणे जाणून घेतलं त्याप्रमाणे. सो जे स्वरूप आहे, ते स्वरूप तर मार्केट म्हणजे बाजार ठरवत असतो आपल्यासाठी. आपल्याला कजारिया टाईल्सचे ॲडव्हर्टाइजमेंट्स येतात. आपल्याला सेंट गोबेनचे काचा दाखवतात. सो या सगळ्या गोष्टी छान आहेत आणि आपल्याला मीडियामध्ये सुद्धा जो कुठला अ, आंतरराष्ट्रीय बिल्डिंग्स वगैरे दिसतात, त्या सगळ्याच एकूण आपल्यावरती छाप पाडतात आणि या सगळ्यातनं आपण एक प्रकारे त्याचं कार्य ऑलरेडी ठरवलेलं आहे. सो हे कार्य आपण मुळात ठरवलंय हे कोणी ठरवलंय? म्हणजे हे फक्त जो ओन करतो, ज्याची मालकी आहे, मालकी हक्क आहे जमिनीवरती, त्याच्याच फक्त त्याच्या मनाप्रमाणे हे चालणार आहे का नेहमी? का त्याला काही अ, त्याला काही प्रकारे आकार येण्यासाठी बाकी लोक सुद्धा मदत करणार आहेत. तर हे सेंट्रल मुद्दा आहे. सो या मेथोडॉलॉजीमध्ये आणि जेव्हा हे ॲक्च्युली काम करायला लागलो, तेव्हा असं लक्षात आलं की तुम्ही जितके जास्तीत जास्त लोकांशी जोडून घ्यायचा प्रयत्न कराल, तितक्याच जास्तीत जास्त काम तुम्ही चांगलं करू शकाल. आणि ॲक्च्युली मी तर याच्यामध्ये म्हणजे पांचेतवरती ॲक्च्युली जाऊन काम करणं हे कमी केलेलं आहे. मी डिझाईनला वगैरे मदत केलेली आहे यांना जास्त, कारण माझे अजूनसुद्धा 1-2 प्रोजेक्ट चालू होते. पण कुणाल मिस्त्री तिकडे अजूनही राहतो आणि त्यांनी स्वतः सुद्धा याच्यामध्ये सगळ्यात जास्त काम केलेलं आहे. सो हे ॲक्च्युली 4-5 लोकं तिकडे जाऊन राहणं आणि त्यांनी सगळ्या म्हणजे कामगारांबरोबर कामगार म्हणूनच काम करणं, कारण इन्व्हेस्टमेंट कोणाची त्याच्यामध्ये एका इंडिव्हिज्युअल माणसाची नव्हती. याच्यामध्ये जे काही होतं ते सगळ्या लोकांचं, जे कोण लोकं या प्रोजेक्टशी निगडीत होते, जसे की जमिनीचे ओनर्स, मग जमिनीच्या ओनर्सच्या भावकीतले असलेले कामगार चांदरचे आणि आम्ही, की जे तिकडे खरं तर म्हणजे त्या अर्थी बघायला गेलं तर आमचं तिकडे डायरेक्टली क्लेम काहीच नाही आहे. पण आम्ही एक प्रकारे मैत्री करू शकलो असं मला त्यातनं वाटलं आणि या मैत्रीतनं जे काही तयार होतं तेच त्यातनं तुमच्या बिल्डिंगचं कार्य ठरतं आणि चांगल्या म्हणजे महान बिल्डिंगसाठी महान कार्यच गरजेचे असतात. जशी आपण इजिप्तचं जे सगळ्यात मोठी मोठी आर्किटेक्चरल वंडर्स आपण म्हणतो, ताजमहाल आहे, इजिप्तचं हे आहे, पिरामिड आहे, तर त्या त्या काळी त्या त्या वेळच्या गरजांनुसार लोकांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे हे काहीतरी कल्पिलेलं आहे. म्हणजे आता इजिप्तमधल्या फॅरोजसाठी फॅरोजनी फॅरोजनी डेथ नंतर सुखी राहणं, त्यांच्या आफ्टर लाईफमध्ये जाणं हे महत्त्वाचं होतं आणि शहाजहानसाठी त्याच्या प्रेमाचं प्रतीक बनवणं हे महत्त्वाचं होतं. सो आता आपल्याला जेव्हा आपण एका डेमोक्रेसीमध्ये राहतो, तर तेव्हा बांधणी करायची यासाठी कारण आणि त्याच्यासाठी वापरली जाणाऱ्या गोष्टी या सगळ्यांचाच स्वतःहून विचार करण्याची आणि मगच ते बनवण्याची आपल्याला खूप जास्त गरज आहे. सो येस, माझं ॲक्च्युली थोडासा वेळ बरा कमी मिळाला, सो मला एवढ्या वेळात जेवढं मांडता आलं तेवढं मी मांडलं. सो यानंतर आपण काही चर्चा करू शकतो. तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही सांगा, मग त्याप्रमाणे आपण चर्चा यावर करू शकतो. काही स्पेसिफिक विषय आहे की ज्याच्यावरती बोलावं? मुळात हां, येस. सो मुळात बांधकाम करणं हे सगळ्यांनाच
पॉसिबल आहे आणि आता असे नियमसुद्धा झालेले आहेत की सगळेच जण बांधकाम करू शकतात. सो अशा काळामध्ये हे प्रश्न परत ऐरणीवरती येतात. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्स, आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनियर्स आणि क्लायंट, ज्याला क्लायंट म्हणतात ते. याच्यातनं मुक्त होऊन जर तुम्ही या सगळ्या काम करू शकलात तर मग ते कुठेतरी त्याला फारसा अर्थ राहतो. नाही तर मग तुम्ही पैशामागेच काम करू शकता आर्किटेक्चरचं. सो येस. सो सरांचा एक प्रश्न आहे की आर्किटेक्चरचा फिल्म मेकिंगमध्ये कसा उपयोग होतो. सो मी गेल्या वर्षभरामध्ये एका फिल्मवरती सुद्धा काम केलं आणि असिस्टंट डिरेक्टर म्हणून. आणि माझे डिरेक्टर ॲक्च्युली नचिकेत पटवर्धन म्हणून आहेत की जे स्वतः सुद्धा आर्किटेक्टच आहेत ट्रेनिंगनी, आणि ते आर्टिस्टसुद्धा आहेत आणि ते फिल्म मेकरसुद्धा आहेत. सो त्यांची जी पद्धत आहे फिल्म मेकिंगची त्याबद्दल मी बोलू शकतो, कारण मला अजून थोडासा वेळ लागेल जरा यावर प्रोसेस करायला. पण मला असं वाटतं की ज्याप्रमाणे सिनेमाचा म्हणजे फिल्मचा एक क्लेम आहे की आम्ही आर्ट आहोत, आम्ही सिनेमा बनवणं ही एक कला आहे, तसंच आर्किटेक्टचा सुद्धा असा दावा आहे की आर्किटेक्चर ही सुद्धा एक कला आहे, असा एक दावा आहे. सो या दाव्याचं रिअलायझेशन हे मला वाटतं फिल्म मेकिंगमधनं कसं होतं हे आपल्याला या दोन्ही एकत्र या गोष्टीतनं कसं होतं हे बघता येईल. एक म्हणजे यामधला मुख्य फरक असा आहे की खरी जेव्हा आपण एखादी बिल्डिंग बांधतो तर ती सगळ्यांना ॲक्सेसिबल असावीच लागतं, म्हणजे ज्यांच्यासाठी ती आहे त्यांच्यासाठी. फिल्म सगळेजण बघतील असं नाही आहे, तर तो एक मुख्य किंवा म्हणजे सगळ्यांसाठी असेलच अशी नाही, किंवा कोणा स्पेसिफिक असेल अशीही नाही आहे. त्याला काही कमर्शियल रिझन्स असतात, त्याला काही प्रबोधनात्मक रिझन्स असतात, पण बिल्डिंग ही वापरण्यासाठी असते मुळात. तर असा तो फरक आहे. आणि याच्यामधनं जसं बिल्डिंग बनवताना वेगवेगळ्या लेयर्सचं काम केलं जातं की आधी फाउंडेशन झालंय, मग त्यानंतर त्याचं भिंत बांधलेली आहे, मग खिडकी बनवलेली आहे, मग स्लॅब बनवली आहे, मग वरच्या गोष्टी केलेल्या आहेत. तसंच लेअरिंग फिल्म मेकिंग सुद्धा मध्ये सुद्धा असतं. आणि प्रत्येक लेअरमुळे अख्खी संपूर्ण फिल्मच बदलत जाते. जशी प्रत्येक वीट जी तुम्ही रचता बिल्डिंगमध्ये, त्याच्यामुळे अख्खी बिल्डिंग सुद्धा बदलू शकते, पण ती युजली बदलत नाही. पण फिल्म ही अख्खी बदलत जाते. सो त्या अर्थी दोन्हीमध्ये एक जो टाईम म्हणजे वेळ हा जो दुवा आहे तो एक जर वेगळा करण्यात आला तर दोघांमध्ये बऱ्यापैकी साधर्म्य असं मला वाटतं. जयराम सरांचा प्रश्न आहे, आपल्या देशात वेगळ्या प्रदेशात बांधलेली घरे योग्य की अयोग्य? ओके. सो येस, भारतामध्ये तसं बघायला गेलं तर आपली लोकसंख्या आहे, आणि आपला बराचसा प्रदेश जो आहे, भूप्रदेश आहे, तो मानवानी त्यावर गेलेला आहे, म्हणजे मानव त्याच्यावरती आहे असा प्रदेश आहे. आपल्या इकडे रशियासारखे मोठे मोठे जिकडे मानव पोचलाच नाही, किंवा ऑस्ट्रेलियासारखी जमिनी नाही आहेत की जिकडे आता माणूस जातच नाही. पण आपल्या इथे त्यामुळे माणसाचं अस्तित्व हे फारच महत्त्वाचं आहे कुठल्याही आर्किटेक्चरचा विचार करत असताना. सो त्या प्रकारे माणूस जेव्हा वेगवेगळ्या प्रदेशात गेला तेव्हा त्याला वेगवेगळ्या प्रदेशात घरं लागली, म्हणजे राहायला लागली. आणि सुरुवातीला आपण आधी काल आणि परवा सुद्धा सिंधू जन अकादमी तर्फे जे व्याख्यानं झाली त्यामध्ये सुद्धा दाखवण्यात आलं होतं की कसं पहिल्यांदा नदीच्या गाळामध्ये एक प्रकारे सुरुवात झाली या सगळ्या गोष्टींना, म्हणजे सिव्हिलायझेशन सेटल व्हायला अशा प्रकारे. सो तेव्हा सुद्धा हा प्रश्न विचारता आला असता कोणाला तरी की हे योग्य आहे का अयोग्य आहे, पण ते त्यांनी बनवलं. आणि इव्हेंच्युअली आता आपल्याला तो परत प्रश्न विचारता येतो, कारण ते अख्खं सिंधू संस्कृती नष्ट झाली आणि मग ती तशी आहे, ती तशीच असायला हवी होती का, आणि त्यांना काही वेगळ्या प्रकारे करता आलं असतं की, आता हा प्रश्न आपण विचारू शकतो. पण जेव्हा माणूस एका ठिकाणी पोचतो आणि तो काहीतरी बांधतो तेव्हा त्याला ती गरज असते म्हणूनच तो बांधतो. त्याच्यामुळे ते तर आहेच, पण गरजेच्या शिवाय जे ग्रीडमुळे, म्हणजे जे हव्यासा पोटी बांधले जाणारे ज्या कुठल्या बिल्डिंग्ज आहेत आणि त्याचं जे आर्किटेक्चर आहे याचा आपल्याला संबंध तर बघता सुद्धा येतो. म्हणजे ट्रम्प टावर तुम्ही बघा कसं आहे, तर ट्रम्प टावर योग्य आहे का अयोग्य आहे? मग आता तुम्ही अँटिलिया बघा कसं आहे, जो अंबानीचं जे राहण्याची जागा आहे,
पेड रोडवरती मुंबईमध्ये. तर मुंबईमध्ये असणं त्या बिल्डिंगचं हे योग्य आहे का अयोग्य असा प्रश्न विचारणं हे नक्कीच बरोबर आहे असं मला वाटतं. पण केवळ वेगळ्या प्रदेशामध्ये आहे म्हणून ते योग्य अयोग्य असं नाही करता येणार सर. येस, असं मला वाटतं. आणि आशिष सुगत्यान म्हणतात की आज पर्यावरणपूर्वक घराची निर्मिती करणं गरजेचं आहे. सो येस, आपल्याला जर बांधणी करायची असेल तर ती पर्यावरणपूर्वकच करायला हवी असं एक मला वाटतं. अजून काही प्रश्न असतील तर आपण एक 5 मिनिटं थांबूयात, नंतर आपण संपू शकतो. ओके. साधारणपणे पानशेतमध्ये 4,000 स्क्वेअर फुटाचा फार्म हाऊस स्थानिक साधनांनी बांधला तर तो किती खर्चाचा असेल? 4,000 स्क्वेअर फूट म्हणजे 400 स्क्वेअर मीटर म्हणजे साधारण एवढंच. तर सो खर्चामध्ये काय काय महत्त्वाच्या गणितं डोक्यात ठरवायला लागतात, तर ती म्हणजे एकतर का जे काम करणारे आहेत, कामगार आहेत, अ, त्यांचा आपल्याला पूर्णपणे तिकडे खर्च कमी नाही करायचा हे ठरवावं आपण. आणि त्याच्यानंतर आपण पर्यावरणपूरक आणि त्या अर्थी कमी खर्च होईल अशा गोष्टी बघाव्यात. तर आम्ही ज्या प्रकारे मातीपोतींमध्ये बांधलेलं आहे, त्या पद्धतीने ॲक्च्युअली जर बांधण्यात आलं तर 4,000 स्क्वेअर फूटचा माझ्या अंदाजाने खर्च 16 ते 20 पर्यंत, 20 लाखापर्यंत वगैरे यायला हरकत नाही. म्हणजे त्यापेक्षा कमी सुद्धा ते तुमच्यावरती आहे, म्हणजे की कोण बांधतंय. मग आपण स्वतःच बांधलं तर मग त्याचा खर्च कमीच होतो. मग मातीसुद्धा असेल अवेलेबल जवळच तर ते चांगलं होतं. मग त्याच्यामध्ये त्याचं कॉम्पोजिशन आपल्याला चेक करावं लागतं. याच्यामध्ये सँड म्हणजे वाळू चं प्रमाण आहे ते जास्त आहे का कमी आहे, आणि या दृष्टिकोनातनं मग त्याची वाढ कमी जास्त जास्त होतं. अम, आशिषांचा प्रश्न आहे की बांबूचे 2 मजली घर बांधू शकतो का? तर बांबूचं 2 मजली घर बांधू शकतो. तुम्हाला रेफरन्सेस बघायचे असतील तर लोक बांधतात खूपच. तुम्ही नागालँडमध्ये एक हे आहे, झिनोरेक नावाची एक फर्म आहे, ती तुम्ही बघू शकता. नाहीतर तुम्ही ॲक्च्युली बांबूवरती जर खूप काम बघायचं असेल तर व्हिएतनाम मध्ये व्होत्रॉंग निया नावाची एक फर्म आहे. मग बालीमध्ये एक फर्म आहे. तर त्यांनी बांबूवरती भरपूर काम केलेलं आहे. म्हणजे त्यांनी केलेले आहेत म्हणजे अशा काही, हे बघा, आता हे बांबूचा वापर, पण याच्यासाठी बघ त्यांनी तसा बांबू वाढवला आणि हे सगळं केलेलं आहे. म्हणजे एवढं त्याला सगळं ते लागतं, वाढवणं लागतं, कापणं लागतं, मग त्यावर काम करणं लागतं. ते ते सगळं तयार केलं तर काय अवघड नाही आहे. आणि बांबूची घरं तर बनवतात, आपल्या इथे सुद्धा 2 मजली बनू शकतात असं मला वाटतं. असीमचं म्हणणं आहे, मी वाचतो. सर, आर्किटेक्चर स्पेस प्रोग्राम करतं, पण त्याचा समाजावर कसा इफेक्ट होतो ते सांगा. त्याने डिस्क्रिमिनेशन आणि जस्टिस होण्याचे चान्सेस आहेत का? म्हणजे ते कार्यक्षेत्र तेवढं प्रगा प्रगल्भ आहे का? येस. सो येस. सो स्पेस प्रोग्राम कसा करता हा प्रश्न जो आहे तोच मुळात जो कार्याबद्दल आपण म्हणतो तोच आहे. तर आता आपल्याला जे काही आर्थिक अधिबंध आहेत, त्यातून आपल्याला जे काही करता येईल, अ, त्या करता येणाऱ्याचा विचार व्हावा असं मला वाटतं. मग ते करताना समाजावर इफेक्ट स्पेसचा तर नाही होत ना, म्हणजे त्या प्रोग्रामचाच होतो. म्हणजे आता जर समजा युनिव्हर्सिटी बनवली, JNU सारखी युनिव्हर्सिटी बनवली, तर समाजाचा परिणाम हा त्या युनिव्हर्सिटीचा होतो, त्या स्पेसचा तर लिटरली तसा नाही होत. सो त्या अर्थी काय, म्हणजे तसं नाही आहे ते कार्यक्षेत्र काय प्रकल्प, म्हणजे तू ठरवून तो आपण बनवू शकतो गोष्टी, पण त्या तशा चालायला पाहिजेत, ते महत्त्वाचं आहे. त्याला त्या सगळ्या कार्यप्रणाली असली तरच ते पॉसिबल आहे. आशिष यांचा प्रश्न आहे, बांबूची वजन पेलण्याची क्षमता कितीपर्यंत असते? तर असं आहे की ची बांबू एकतर खूप वेगळ्या प्रकारचे असतात. आपल्या इकडे असतात ते ढोपील आहेत,
मग आपल्या इथे मेशी नावाचा बांबू आहे. मी मेशी आणि ढोपील असे 2 प्रकारचे बांबू वापरलेत. हे तुम्हाला दिसतायत. हे इकडे आम्ही जो शोधतोय हा ढोपील आहे. तर हा तर लोकली अवेलेबल आहे. याचा साईज फार लांब नसतो. 14 फूट फार तर फार तुम्हाला मिळतो. आणि दुसरा जो आहे, तो जो आम्ही समोर लावलेला आहे तो तुम्हाला दाखवतो. तो हा. हे जे 2 बांबू 4 बांबू आहेत हे जे, हा एक आणि हा एक. तर हे मेशी नावाचा बांबू आहे. तर याची जाडीसुद्धा जास्त आहे. आणि त्याची उंचीसुद्धा जास्त आहे आणि त्याची वाढण्याची म्हणजे प्रक्रियासुद्धा वेगळी आहे. सो अशा प्रकारे ते प्रत्येक बांबूचा ॲक्चुअली ते कपॅसिटी वेगळी आहे आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ म्हणजे वजन पेलणं हे तुम्ही टेन्शनमध्ये पेलताय का कॉम्प्रेशनमध्ये म्हणजे बांबू बांबूचा आपण वापर कसा केला ह्याच्यावरती ते अवलंबून आहे. म्हणजे सो आता एका म्हणजे बांबू अर्धा कापला आणि त्याच्यावरती समजा आपण आता समजा 6 फुटी बांबू अर्धा कापला आणि त्याच्यावरती आपण जर किलो वाढवत गेलो तर ती त्याची क्षमता होईल. पण ती त्याच्या हाईटवरती सुद्धा अवलंबून असते. म्हणजे ते सगळं ते आहे म्हणजे त्याच्यामध्ये गणित आहेत आणि त्याच्यामध्ये कारागिरांचा अनुभव गरजेचा असतो. म्हणजे सो ते असं सांगता आता मला या क्षणाला नाही येणार. म्हणजे मी सांगू शकतो नंतर शोधून. पण आदिवासी घरे बांधण्यासाठी जो बांबू वापरतात तो कोणता असतो? सो तो जो कुठला अवेलेबल असतो तो असतो आजूबाजूला. आता जसं मी म्हटलं तसं ढोपील महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी अवेलेबल आहे. त्या प्रकारे ढोपील वापरतात आपल्या इकडचे जे कुठले आजूबाजूला लोक असतात ते. पण अम, असे म्हणजे आता नागालँडमधले जे आहेत तर त्या नागालँडमध्ये जो बांबू आहे तो वेगळाच आहे क्वालिटीचा. म्हणजे तिकडे एक तुम्हाला दाखवतो गायगॅन्टस नावाची तो एक बांबू आहे. तर तो सुद्धा तिथे येतोय म्हणजे आता सो ते तो वापरतात गायगॅन्टियस बांबू. सो हा एक आहे. हा खूप मोठा बांबू आहे बघा. तर आता नागा लोक सुद्धा तसे आदिवासीच म्हणायला लागतील तर ते वापरतात हा. सो तसं आपल्याला प्रत्येक जॉग्रफीनुसार बघावं लागेल ते काय कोण काय वापरतंय या प्रकारे. पण आपल्या इथे बारीक बारीक लहान लहान बांबू वेत वगैरे पण वापरायची पद्धत आहे ज्याला म्हणजे आपण बांबू आणि माती एकत्र वेगळ्या प्रकारे वापरू शकतो. त्यातली एक आहे ते वॉटर अँड डॉब ज्याला म्हणतात, ज्याला कुड्याचं बांधकाम म्हणतात. तर आधी बांबू किंवा वेताची जाळी बनवायची जशी आम्ही इथे बनवली आहे बघा. इथे बनवतो ह्या जाळी आणि मग त्या जाळेवरती शेण आणि मातीची लिपाई असं होऊ शकतं. सो असंही बनवतात आपल्या इथे अनेक आदिवासी घरं. येस. अजून काही आहे? शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनात बांबूची गरज असते. टिकाऊ बांबूची सर्वात चांगली जात सांगा जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल. सर परत तसंच ते म्हणजे आता मला तर पानशेतचं आजूबाजूचं आता काम केल्यामुळे नीट माहिती आहे. पण प्रत्येक म्हणजे आता शेतकऱ्यांनाच खरं तर त्याची ज्ञान असेल असं माझा अंदाज आहे की जे सर आजूबाजूचा बांबू सर्वात जास्त चांगला कुठला आहे. पण माझ्या अंडरस्टँडिंगनुसार तो कशासाठी वापरतोय आता इथे जो म्हणजे मी तर उदाहरण देतो की आता तो मगाचाच फोटो परत दाखवतो. हां. तर आता इथे जो हा बांबू वापरलेला आहे मोठा, हा जवळ-जवळ एक 24 फुटी असेल तो. आणि तो जो वापरला आहे त्याचं कारण वेगळं आहे. त्याला आपण रूफ म्हणून म्हणजे त्याचं छतासाठी वापरलेलं आहे. आणि जो आतमध्ये तुम्हाला असा उभा दिसतोय इथे, तो ढोपील आहे. तो आपण आतल्या पार्टिशन बनवण्यासाठी केलेला आहे, वापरलेला आहे. तर त्याच्या वापरानुसार त्याचा कुठला बांबू वापरावा हे ॲक्चुअली ठरवायला पाहिजे. आणि बांबूसाठी तुम्हाला अजून चांगलं ॲक्चुअली निर्देशांक मी तुम्हाला देईन एक कॉन्टॅक्ट जर कोणाला हवा असेल तर. मी त्याचा जो संकेत मुंशी म्हणून एक मित्र आहे आमचा, तो काम करतो आणि तो मदत नक्कीच करेल. मी त्याचा इथे नावही त्याला टॅग करतो. म्हणजे जर कोणाला बांबूबद्दल ठीक आहे मी पाठवीन त्याचा कॉन्टॅक्ट नंतर. ओके. येस सरांचा अजून एक प्रश्न आहे. आजही सिमेंट कॉन्क्रीट स्टीलला पर्यायी स्वस्त साधने बनवणं शक्य नाही की भांडवली व्यवस्थेचे एकाधिकारशाही मोडता न येणे आहे? हां. तर लोक प्रयत्न करतात. पण आता एक तुम्हाला दाखवतो मी. एक नीलम
मंजुनाथ म्हणून आहेत. अ, तर त्यांनी आता इथे बघा, इथे बांबू वापरलाय अख्खा. त्यांचे हे ऑफिस आहे ॲक्च्युली. मी ओपन करतो. तर याचं जे काही छत दिसतंय ते सुद्धा त्यांनी बांबूच्या म्हणजे तुम्हाला जर फेरोक्रिट माहिती असेल, ज्याच्यामुळे असं आपल्या टाक्या वगैरे सिमेंटच्या बनवतात, त्याचंच सारखंच त्यांनी बांबूचं बनवलंय हे छत. त्यांनी बांबूची मॅट बनवली आणि त्याच्यावरती सिमेंट स्प्रे केलेलं आहे. सो एक प्रकारे याचा प्रयत्न करत असतात लोक, पण तुम्ही म्हटलं तसं त्या चौकटीमध्येच ते पॉसिबल राहतं. म्हणजे त्याच्यामुळे ज्यांना ते करता येतं, ज्यांना त्याचं प्रिव्हिलेज आहे, ते लोक ते करतात आपापल्या परीने. पण ते मोठ्या स्केलवरती जेव्हा करायचे तेव्हा ते तुम्हाला ऑर्गनाइजच करावं लागेल. म्हणजे एक मला असं वाटतं की जर कामगार आणि जे कोण आर्टिझन्स ज्यांना आपण म्हणतो, आर्टिझन्स आणि इवन बांधकाम करणारे आणि अ, तांत्रिकदृष्ट्या गोष्टी माहिती आहेत असे लोक, हे जेव्हा एकत्र येतील आणि मग एकत्र या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतील, तेव्हा ते कुठेतरी त्याच्याकडे लक्ष देऊ शकतो. म्हणजे नाहीतर मग त्याला इंडिव्हिज्युअली तुम्ही म्हणजे न्यूजपेपरमध्ये वाचाल की हे लोक बघा किती चांगलं कामं करत आहेत, मातीमध्ये बांधतायत, पण ते ते सत्यात जर उतरवायचं असेल, ते जर अ, अ, सत्यात उतरवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ऑर्गनायझेशनची गरज आहे म्हणजे एक प्रकारे. आणि याच्यामध्ये म्हणजे आर्थिक फ्लो सुद्धा बदलतो. म्हणजे आता जेव्हा आपण सिमेंट आणि विटांपासून बांधकाम करतो, तेव्हा विटा बनवणाऱ्यांच्या कंपनीला त्याचा फायदा होतो. तर विटा बनवणाऱ्या तरी एवढ्या काय मोठ्या फार कंपन्या नाहीत आपल्याकडे, त्याच्यामुळे ते एक ठीक आहे. पण सिमेंट बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या फार मोठ्या आहेत आपल्या इथे. आणि त्यांचं प्रॉफिट्स आणि त्याच्यामुळे होणारी ग्लोबल वॉर्मिंगवरती होणारं त्याची हानी, ही एक फार मोठी, म्हणजे कन्स्ट्रक्शन कॉजेस 23% ऑफ एकूण म्हणजे जो काही डिग्रेडेशन आहे, असं आहे. सो त्यामुळे ते आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यावंच लागेल. म्हणजे नवीन गोष्टी बांधायला लागतील हे जरी सत्य असेल, तरी ते कुठल्या प्रकारे बांधायच्या आणि काय बांधायचं याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. सो ती स्वस्त बनणं तेव्हा शक्य होईल जेव्हा ते इंडस्ट्रीयल स्केलवरती होईल. म्हणजे आता एका साईट पुरतं केलं तर ते त्या साईट पुरतं स्वस्त होईल. पण ते जर तुम्हाला एक प्रकारे बाजारात पर्याय म्हणून आणायचं असेल, तर त्यासाठी इंडस्ट्रीयल ऑर्गनायझेशनची एक प्रकारे गरज आहे. आणि ती इंडस्ट्री वेगळ्या प्रकारची असू शकते. म्हणजे असं काही नाही की त्याला आपण म्हणजे पुंजीवादीच इंडस्ट्री असेल ती, असं काही गरज नाही म्हणजे त्याची. येस, सो एवढं मला वाटलं बोलावं असं. ओके. अजून काही प्रश्न नाही येते. सो थांबू का मी? आणि एक तुम्हाला एक फोटो दाखवतो, जो ॲक्च्युली बहुतेक मिस झाला काहीतरी करून. हां, येस. सो हा एक तसा इंटरेस्टिंग फोटो आहे. आम्ही जेव्हा जेवायला बसतो तेव्हाचा हा फोटो आहे. इकडे तंबू लावलेला दिसतोय, जिथे झोपतात. सगळ्यांसाठी तंबू लावलेत आजूबाजूला, त्याच्यामध्ये झोपतो आम्ही सगळे. इथे एक मॉडेल बनवलं होतं मातीपासनं, कारण कसं बनवायचं आहे हे एक ड्रॉइंगवरनं सगळ्यांना समजत नाही. तर त्या प्रकारे, कारण हे कारागीर जे होते ते सगळेच स्वतःची घरं बांधण्यात तरबेज होते, पण त्यांनी कामगार म्हणून बांधकामावरती काम केलेलं नव्हतं. ते त्यांचं म्हणजे अर्धं वर्ष शेती आणि मग बाकीचं अर्धं वर्ष अशी कमी जास्त कामं ते करत असतात. तर तेव्हा आम्ही मॉडेल बनवलं मातीपासनं आणि मग त्याचं काम झालं. मग जेवायला बसायचो. सो हा एक छान तसा फोटो आहे. मागे एक मंदिर सुद्धा होतं साईटवरती, ते अजूनही तसंच आहे आणि ते पब्लिक आहे.
प्रागैतिहासिक कालखंडात बांबूची विणून टोपली बनवून त्यावर चिकण मातीचा थर देऊन तो भट्टीत भाजून त्यापासून भांडे तयार केली जात. आज त्या प्रकारे आपण कशी उत्पन्न बनवू शकतो का? हो, ही फारच छान कल्पना आहे. म्हणजे मी ॲक्चुअली ह्याच्याबद्दल कमी वाचलेलं आहे. पण म्हणजे तसं जर आपल्याला ते फक्त ते तंत्र आपल्याला साधावं लागेल, की किती वेळ ते भट्टीमध्ये ठेवायचे, मग त्याला उष्णता किती द्यायला हवी आहे. मग चिकण माती म्हणजे कुठली एक्झॅक्टली माती, मग बांबूसुद्धा कुठला बांबू, मग तो वाळलेला बांबू आहे का तो ताजा बांबू आहे. या सगळ्या प्रकारे ती तंत्र जर आपण अभ्यासली तर त्यातनं आपल्याला हे नक्कीच करता येणं शक्य आहे. येस. सो या या भागामध्ये काम करणाऱ्यांची एक प्रकारे अभ्यास करणाऱ्यांची अशी गरज आहे आणि त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. येत आहेत आणि ओव्हरऑल असे बरेच लोक आहेत ॲक्च्युली भारतामध्ये. म्हणजे आम्ही सगळेजण शिकतोच आहोत यांच्याकडून. सो मी तुम्हाला आधी सांगितलं ते चित्रा विश्वनाथ, मग एक डी डी कॉन्ट्रॅक्टर म्हणून आहेत की ज्या हिमाचलमध्ये अ, कामं करतात. अ, सो ही त्यांची मातीची घरं आहेत डी डी कॉन्ट्रॅक्टरांची. तुम्हाला आधी म्हटलं ते जर बघायचं असेल तर लॉरी बेकर, हे लॉरी बेकरचं विटांमधलं काम आहे आणि त्या काळी विटांमधनं वेगळ्या प्रकारे म्हणजे काम केलेलं आहे. बायो हे काही बाकीची मातीची घरं. आता हे बघा, हे मातीने बांधलेलं, याच्यामध्ये थोडं सिमेंट ॲड केलेलं असतं विटा बनवताना, पण त्या भाजलेल्या विटा नसतात, त्याच्यामुळे तिकडे ती एनर्जी जात नाही, ते स्टॅबिलाइज्ड असतात. मग ही आहे, हे रॅम्ड अर्थ आहे. हे म्हणजे माती एकमेकांवरती मातीचे थर एकमेकांमध्ये दाबण्यात आलेले आहेत, त्याच्यापासून अशा प्रकारे बनवण्यात आलेले आहे हे घर. सो असे वेगवेगळे आहेत टेक्निक्स. चालेल, मग आपण थांबूयात आता. अजून काही प्रश्न असेल तर टाका, नाही तर मी थांबतो.